हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला आहे मंगळवार आणि आजला वाजलेले आहेत 1:30. मी 1:30 वाजता ब्लॉग शूट करायला घेतला आहे आणि ब्लॉग शूट करायचं कारण असं की आता आपण बघतोय जे यूट्यूबर्स आहेत त्यांना तर माहीतच असेल की काही लोक जे असे असतात आपल्याला तोंडावरती सबस्क्राईब करतात. त्यांना तर कोणी बोललेलं पण नसतं सबस्क्राईब करा म्हणून, पण आपले व्हिडिओज वगैरे बघून नाही का तोंडावरती सांगतात की लगेच दाखवतात आम्ही तुम्हाला सबस्क्राईब केले आणि नंतर 2-3 तासाने म्हणा किंवा 1-2 दिवसाने म्हणा लगेच ते आपल्याला अनसबस्क्राईब करतात. तर मी आज त्याच विषयावर बोलणार आहे आणि खरं बघितलं तर खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे काय होतं, आपल्याला कुठेतरी वाईट वाटतं आणि त्यांना असं वाटतं की नाही यांना काय कळणार आहे, यांच्या आम्ही समोर तर सबस्क्राईब केले आणि नंतर अनसबस्क्राईब केलं, यांना काय समजणार आहे. तेव्हा असं लोक असतात. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा लोकांनी जरी त्यांना जे वागायचे तरी ते वागतायत, त्यांना वागू द्या. आपण नाराज व्हायचं नाही. माझा आजचा मुद्दा हा असणार आहे. आता तुम्हाला सांगते मला आलेला अनुभव, आणि काही यूट्यूबर्स पण असे असतात फक्त जे लोक आहेत बाकीचे ते नाही, ज्यांचे चॅनल आहे जे यूट्यूबर्स आहेत ते देखील असेच असतात. बहुतेक यूट्यूबर्स असे असतात, बहुतेक बोलेल मी, सर्वच यूट्यूबर नाही. काय करतात, त्यांना त्यांचं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं असतो. त्यामुळे ते आपल्याला मेसेज करतात का आम्ही तुम्हाला सपोर्ट केलाय, तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा. आपल्याला वाटतं की अरे यांनी आपल्याला सपोर्ट केलाय, आपण लगेच खुश होऊन त्यांना देखील सपोर्ट करतो. काही दिवस गेल्यानंतर ते लगेचच आपल्याला अनसबस्क्राईब करतात. तर त्यांना वाटत असेल हे कशाला एवढं बघतायत, काय चेक करतायत, पण तसं नाही फ्रेंड्स. आणि बहुतेक लोकांना अजून हे माहिती नाही का ते चेक करण्याची कोणती सेटिंग पण आहे, हे देखील काहींना माहीत नाहीये. कुठे जाऊन ते चेक करायचं, काय करायचं हे देखील काही लोकांना माहिती नसतं का. तर तुम्हाला सांगते, सर्व दिसतं. कुणी सबस्क्राईब केलंय, कुणी अनसबस्क्राईब केलंय, कुणी किती दिवसांनंतर लगेच अनसबस्क्राईब केलंय, हे आपल्याला सर्व दिसतं. त्यामुळं अशा लोकांपासून खरंच लांब राहायचं आणि जरी कुणी अनसबस्क्राईब केलं नाराज व्हायचं नाही. त्यांनी आपल्याला सबस्क्राईब करावं नाही का, आपलं व्हिडिओज बघावेत. हा ठीक आहे ना, सुरुवातीला थोडा वेळ लागेल पण सक्सेस 100% होणार जर तुमची मेहनत प्रामाणिक असेल तर. कारण आपण काही दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं नाहीये. आपण आपलं स्वतःचं जे रुटीन जे तुमचं आहे ते करत राहा. जरी तुम्हाला असे अनुभव येतात, मग नंतर बरेचसे यूट्यूबर्स व्हिडिओ बनवतात सबस्क्राईब कसे कमी होतात, फॉलोअर्स जे आपले व्ह्यूज असतात ते कमी कसे होतात. तर हे असं बरेचसे असे व्हिडिओज आपल्याला बघायला भेटतात. तर मी आज सकाळीच असे बरेचसे यूट्यूबर्स स्वतःहून मला मेसेज केलेला, मी चेक केला. त्याच्यानंतर म्हटलं अरे सबस्क्राईब कमी झाले. मग मी चेक केलं तर अनसबस्क्राईब केलेले मला 6 ते 7 जण भेटले. तर मी पण त्यांचा चॅनल ओपन करून बघितला तर त्यांना माझ्यापेक्षा कमीच सबस्क्रायबर होते त्यांच्या चॅनलवर. तर त्यांनी केलं म्हटल्यावरती मी पण लगेच त्यांना अनसबस्क्राईब केलं. कारण साधं आहे ना, तुम्ही जर आम्हाला अनसबस्क्राईब करताय तर मी कशाला तुम्हाला सबस्क्राईब करू. तर मला आज त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्हाला वाटत असेल की आपला एक सबस्क्राईब वाढलाय आणि आपण त्यांना मेसेज केला का मला सबस्क्राईब करा, आता ते कशाला चेक करतायत बघतायत, असं नसतं. प्रत्येक हे सर्व युट्यूबला दिसत असतं, सर्व आपण चेक करत असतो युट्यूबवर आणि कोणती गोष्ट लपली जात नाही, जे आहे ते डायरेक्टली समोर दिसतं. त्यामुळं प्लीज जे यूट्यूबर्स आहेत त्यांनी असं करू नका. त्याने तुमच्या देखील सबस्क्रायबरवरती परिणाम होतो. तुमचं चॅनल कोण सबस्क्राईब करतंय काय नाही का. तुम्ही जर असं केलं की आपल्या कामापुरतं फक्त सबस्क्राईब केलं त्यांच्या चॅनलला आणि त्यांनी बघितलं, त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केल्यानंतर आपण लगेच त्यांना अनसबस्क्राईब करून टाकलं, काहीही त्याचा फायदा नाही. तुम्हाला जे शेवटपर्यंत सपोर्ट करणारे आहेत ते यूट्यूबर्सच आहेत, नेहमी लक्षात ठेवा. कारण कसं असतं, यूट्यूबर्स हेच तुमचे शेवटपर्यंत व्हिडिओज वगैरे बघत असतात किंवा जरी बघितले नाही तरी पण ते सबस्क्राईब कमी करत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांना सबस्क्राईब करत नाही. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जे कुणी ज्यांनी असं करतायत तर प्लीज तसं करू नका. ते सर्व दिसत असतं समोर, तर त्यामुळे असं काही करू नका. आणि तुम्ही ज्यांनी काही केलं असेल अनसबस्क्राईब वगैरे तर प्लीज नाराज वगैरे व्हायचं काहीच कारण नाहीये. आपण आपलं जे काम आहे ते डेली चालू ठेवायचंय, डेली आपले व्हिडिओज वगैरे टाकत राहायचेत. तर मला आजला तुम्हाला हेच सांगायचं होतं
की सबस्क्राईब कसे हे लोक आपल्याला अनसबस्क्राईब करतात आणि आपला कसं त्यांच्या सबस्क्रायबर वाढण्यासाठी उपयोग करून घेतात। मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की आपण दुसऱ्याला सबस्क्राईब केल्यानंतर आपला कधीच तोटा होत नाही। कारण काय होतं, आपण अशा लोकांना सबस्क्राईब करतो का आपल्या रिलेटेडच ते व्हिडिओ बनवतात, असे व्हिडिओज आपण बघतो, अशांना आपण सबस्क्राईब करतो। मग युट्यूबच्या आपण याच्यामध्ये येतो ते अशाच लोकांना आपले व्हिडिओ पुढे पोस्ट करत असतात। त्यामुळे लक्षात ठेवा, कृपा करून असं खरंच कोणी करू नका। सर्वांनी उलट एकमेकांना सपोर्ट करा आणि तुमचे विषय त्यांचे विषय पूर्ण वेगवेगळे आहेत, त्यामुळे असं जल्लस फील होण्याचं पण काही कारण नाहीये की बाबा आपल्यापेक्षा त्याचे सबस्क्राईब वाढतायत, वाढू द्या, कुणाचे वाढत असेल वाढू द्या। त्यामुळे लगेच तुम्ही अनसबस्क्राईब करायचं काहीच कारण नाहीये। तुम्ही पण तेवढी मेहनत करा, तुम्ही पण व्हिडिओ डेली टाकत जा। उलट मी तर सांगते, माझं तर टायमिंग पण नाहीये व्हिडिओ टाकायचा जो पाहिजे, पण मला जसं ऍडजस्ट होतं, मी जसे व्हिडिओ बनवते तसे मी टाकत असते आणि मी डेलीचे व्हिडिओ डेली टाकते, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं। म्हणजे मला जसं वेळ भेटेल तसं, इथून पुढे पण मला जसं वेळ भेटेल तसे मी व्हिडिओ करत जाईल, डेलीचे टाकत जाईल किंवा दिवसात टाकत जाईल, असं माझं चालू असणार आहे। तर तुम्ही डेलीचे डेली टाकत जा, टायमिंग ठेवा, त्या दृष्टीने प्रयत्न करा की आपले व्हिडिओ डेली कसे जातील, तर त्याचे देखील त्या दृष्टीने देखील प्रयत्न करा। आणि तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते देखील मला कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकमेकांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, एकमेकांनी सर्वांना सपोर्ट करा आणि तुमचे जे सब्जेक्ट असतील, जे व्हिडिओज असतील त्या रिलेटेडच व्हिडिओ बनवा। आणि अजून एक ह्या व्हिडिओमध्ये मी सांगते, तो त्यावर मी वेगळा ब्लॉग बनवणार होते, पण आता सांगते तुम्हाला, तुम्ही जेव्हा ब्लॉग टाकता आणि जेव्हा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला राईट करायचं असतं त्यावेळेस तुम्ही जे तुम्हाला तो ब्लॉग ज्या रिलेटेड आहे त्याचबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही राईट करा। वेगळा कोणताही विषय त्याच्यामध्ये असं मिक्स करू नका, कारण मी युट्यूबवर बरेच व्हिडिओ बघत होती, तर व्हिडिओ बघता बघता मला असं बऱ्याच व्हिडिओमध्ये आढळलं, कारण मला सवय आहे चेक करायची। तर मी चेक केल्यानंतर ना मला व्हिडिओ एक आणि तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये जे राईट केले खाली, तर ते वेगळंच। तर प्लीज असं करू नका, कारण आता यूट्यूब खूप सतर्क झालेलं आहे आणि काही दिवसांनंतर ते असे पण काही नवीन नवीन हे करतील का जेणेकरून आपल्यानंतर व्हिडिओजला चॅनलला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे। तर हे देखील म्हटलं तुम्हाला याच्यातनं सांगावा आणि खूप उपयोगी आहे, तुम्ही पण ट्राय करा। कारण कसं असतं, आपल्याला फक्त ते वाढवायचं असतं म्हणून काहीतरी इकडचं तिकडचं टाकत बसतात, असं करू नका। ज्या त्या रिलेटेड आहे तेच फक्त तिथे टाका, कारण काही लोक काय करतात, चॅनलचं पण त्याच्यामध्ये ऍड करतात। तुमचं चॅनल काय रिलेटेड आहे, हा तुम्ही वरती तर तुमचं नाव टाकले ना, तर लिहिताना तुम्ही त्या व्हिडिओची इन्फॉर्मेशन तिथे लिहिणं गरजेचं आहे। जो व्हिडिओ तुम्ही बनवलाय त्याबद्दलच तुम्ही तिथे लिहा, तर हे नक्की लक्षात ठेवा। आणि टॅग ऍड करताना 9, 10च्या पुढे टॅग शक्यतो ऍड करत जाऊ नका। तर मी करत नाहीये, तुम्ही पण करू नका। तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे। तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या। बाय बाय।